नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सोशल मीडिया, एआय तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग व या डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉबच्या कोणकोणत्या संधी आहेत व आपला छोटा व्यवसाय आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण्या प्रकारे वाढवू शकतो व तो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढवल्याच्या नंतर कुठपर्यंत आपण त्याची पोहोच करू शकतो किंवा आपण आपला व्यवसाय कुठपर्यंत पोहोचवू शकतो, या सर्वांची माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल का? तर आपल्याला या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत अभिजित पेदे सर. तर सर नमस्कार. नमस्कार. सर, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? बघा, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय की एखाद्या बिझनेसला ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून त्या व्यवसायाचं उत्पादन किंवा सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. मग सोप्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये काय येतं की सोशल मीडिया मार्केटिंग असेल, गुगल ऍड्स असतील, फेसबुक ऍड्स असतील, त्याचबरोबर कॉन्टेंट रायटिंग असेल, ब्रँडिंग असेल, एसईओ असेल, वेब डिझाईन असेल, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. तर सर, तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणत्या स्वरूपाचं काम करता? डिजिटल मार्केटिंगमध्ये आम्ही 360 डिग्रीमध्ये काम करतो. तर 360 डिग्री म्हणजे काय? मार्केटिंगमध्ये कन्सल्टेशन पासून म्हणजे व्यवसायाच्या कन्सल्टेशन पासून ते अगदी त्याचा सेल्स होईपर्यंत इथपर्यंत प्रोसेस आम्ही पूर्ण व्यवसायाला म्हणजे एखाद्या बिझनेसला करून देतो. मग ज्यामध्ये काय येतं, एखादा बिझनेस आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड समजून घेतो की नक्की कशा स्वरूपाचा बिझनेस आहे, कुठल्या गोष्टी ते उत्पादन करतात किंवा कुठल्या सेवा ते पुरवतात, म्हणजे प्रोडक्ट बेस आहे का सर्व्हिस बेस आहे, म्हणजे त्यानुसार त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आम्ही डिसाईड करतो आणि मग पुढची प्रोसेस. समजा मी एक बिझनेस ओनर आहे आणि मी तुमच्याकडे आलो कन्सल्टेशनला, तर तुम्ही मला कोण्या पद्धतीचं मार्गदर्शन कराल आणि माझ्या दुकानची कोण्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग कराल किंवा माझा बिझनेस तुम्ही कोण्या पद्धतीने वाढवाल? समजा तुम्ही जर माझ्याकडे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट किंवा कन्सल्टिंगसाठी आलात, तर सर्वप्रथम मी तुमचा बिझनेस समजून घेतो की नक्की तुम्ही काय करता, तुमचा आतापर्यंतची हिस्ट्री काय राहिलेली आहे, म्हणजे तुमचा कस्टमर बेस कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने माल विकता किंवा कुठे विकता, तो रुरल एरिया असेल, अर्बन असेल, ऑनलाईन विकता का ऑफलाईन विकता, किंवा आतापर्यंत काही मार्केटिंग वरती काय तुम्ही काम केलेलं आहे का, मग ते ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपामध्ये. या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन आपण त्याचा एक फुल प्रूफ प्लॅन कस्टमरला देत असतो, जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अधिक वृद्धी मिळेल. बरं, आजपर्यंत असा एखादा क्लायंट झाला का तुमचा की त्याची आता तुमच्याकडनं कन्सल्टेशन घेतल्याच्या नंतर त्याची पूर्ण त्याच्या दुकानची त्याच्या प्रोडक्टची स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलल्या गेली आणि त्याचा व्यवसाय वाढला गेला? दुकानांसोबतच आम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतो, म्हणजेच हेल्थ केअर असेल, रिअल इस्टेट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, आयटी असेल, तर या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम केले आतापर्यंत. आणि एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की नाशिकचे क्लायंट होते आमच्याकडे, तर त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस होता, म्हणजे त्यांचे अपार्टमेंट्स होते, ज्याच्यामध्ये प्रत्येकी 30 ते 35 फ्लॅट्सची एक एक बिल्डिंग होती. तर त्यांच्याकडे लीड्स यायच्या भरपूर किंवा इन्क्वायरीज यायच्या, पण ते कन्वर्ट्स होत नव्हत्या किंवा त्या इन्क्वायरीज अशा ऑथोराईज येत नव्हत्या, म्हणजेच फ्लॅट्स विकत नव्हते त्यांचे. सो ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्या बिझनेसचा थोडा व्यवस्थित बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं कळलं की ज्या मेटा ऍड्स नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक टार्गेटेड ऑडियन्सला ती ऍड दाखवतो किंवा तो जो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस असेल त्या निश मार्केटला आपण जाऊन विकतो. तर आम्ही त्यांना फुल प्रूफ प्लॅन दिला 3 महिन्यांचा, आणि त्यानंतर 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांना ऑथोराइज लीड्स आल्या आणि त्यांचे फ्लॅट्स विकले गेले. सो ही मी सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगितली. तर सर, डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमचं मुख्य कोणतं काम आहे? तर माझं मुख्य काम हे मार्केटिंग कन्सल्टंट आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट असं माझं मुख्य काम. आज बिझनेस ओनर मार्केटिंग करताना नेमक्या काय काय चुका करतात? माझ्या मते मला काय वाटतं बघा, आजकाल बिझनेस फक्त ओळखीवर चालत नाही, म्हणजे जर तुमचा कस्टमर ऑनलाईन असेल तर मला वाटतं बिझनेस ओनरनी सुद्धा ऑनलाईन असणं गरजेचं आहे. त्यामुळं बरेच जण चुका काय करतात, ते लाजतात, ऑनलाईन येण्यासाठी घाबरतात. म्हणजे ते कसं घाबरतात, ते सोशल मीडियावरती हे बघा, नुसतं पोस्ट टाकून काही होत नाही. म्हणजे काय, नुसतं फेस्टिवलच्या पोस्ट टाकल्या, म्हणजे सणावाराच्या पोस्ट टाकल्या किंवा एखादं स्टेटस टाकलं दुकानाचं, त्याने व्यवसाय चालत नाही. त्यासाठी प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी लागते. म्हणजे रॅन्डमली काही पोस्टिंग करून किंवा कुठलाही कॉन्टेंट टाकून
असं कस्टमर तुमच्यापर्यंत नाही येणार. त्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजिकली थोडंसं जावं लागेल की नक्की कस्टमरला काय पाहिजे आणि कुठल्या स्वरूपामध्ये पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, लोक नुसतं म्हणतात की आम्ही कुठेतरी पोस्ट करतोय किंवा कुठेतरी बॅनर लावलं, पण आम्हाला त्याच्यात काही गिऱ्हाईक येत नाही. बरोबर. बरोबर. तर तसं न करता एक व्यवस्थित फुलप्रूफ प्लॅन तयार करून त्यानुसार मार्केटिंग केली पाहिजे. आज अनेक छोटे व्यवसाय अजूनही फक्त ओळखीवर चालतात, तर त्यांना खरंच डिजिटल मार्केटिंगची गरज आहे का? 100% आहे. माझं मत असं आहे की बऱ्याच लोकांना काय वाटतं की मार्केटिंगवरती पैसे स्पेंड करणं म्हणजे खर्च आहे. पण मला असं वाटतं की ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती कालांतरानं तुम्हाला नक्कीच रिटर्न देईल त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे बघा, फक्त ओळखीवर आजकाल किंवा माउथ पब्लिसिटीवर बिझनेस चालणं याचं प्रमाण फार कमी झालंय. तुम्हाला 100% ऑनलाईन यावंच लागणार आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन यावंच लागणार आहे आणि तरच तुमचा बिझनेस टिकू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखादं हॉटेल आहे. ठीक आहे. आजकाल म्हणजे पहिले कसं असायचं की त्याचं प्रमाण कमी असायचं. समजा एखाद्या गावामध्ये एखाद दोनच हॉटेल असायचे. बरोबर. पण आजकाल त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजेच काय, त्या फील्डमध्ये प्रत्येक फील्डमध्ये सॅच्युरेशन आहे. म्हणजे तुमचं कॉम्पिटिटर कुठेतरी तुम्हाला ओव्हरकम करणार जर त्यांनी मार्केटिंग केली तर, आणि तुम्ही नाही केली तर तुम्ही मागे पडणार. तर सर, ओनिला सॉफ्ट कंपनी कोणकोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते? तर ओनिला सॉफ्टमध्ये आम्ही मार्केटिंग आणि आयटी क्षेत्राशी संलग्नित ज्या सर्व सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करतो. ज्याच्यामध्ये वेब डिझाईन डेव्हलपमेंट असेल, ऍप्लिकेशन डिझाईन डेव्हलपमेंट, त्याचबरोबर UIUX डिझाईन असेल, त्याचबरोबर सॉफ्टवेअर टेस्टिंग, तसेच डिजिटल मार्केटिंग अंडर जेवढ्या सर्व्हिसेस येतात त्या सर्व आम्ही प्रोव्हाइड करतो. मग सोशल मीडिया असेल, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रँडिंग, SEO, पेड ऍड्स, त्याचबरोबर सर्व म्हणजे ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, या सर्व सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. भारतासोबतच देश विदेशातही आम्ही आमची कामं चालू आहेत. सर, आपण जसं विदेशातलं सांगितलं, तसं आपण बाहेर राज्यामध्ये कुठं कुठं सर्व्हिस आपली प्रोव्हाइड केला? महाराष्ट्रासोबतच आपलं मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गोवा असेल, या सर्व ठिकाणी आपण कन्सल्टिंग सोबतच ब्रँडिंगची कामं असतील किंवा त्यांच्या वेबसाईटच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनची कामं असतील, त्याचबरोबर मेटा ऍड्स असेल, तर या सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. माझे कस्टमर आता सुद्धा आपल्यासोबत आहेत. म्हणजे अगदी 2-2 वर्षापासून कस्टमर आपल्यासोबत आहेत. तर सर, ओनिला सॉफ्ट कंपनी सुरू करण्यापाठीमागची प्रेरणा काय होती? ओनिला सॉफ्ट सुरू करण्यामागे म्हणजे नुसतं कंपनी सुरू करणं हे माझं मोटिवेशन नव्हतं. तर छोट्या आणि मोठ्या उद्योगांना डिजिटल क्षेत्रात ग्रोथ मिळवून देणं हे माझं मोटिवेशन होतं. म्हणजे मी असं बघितलंय की बरेच जे बिझनेसेस आहेत त्यांचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस फार चांगलं आहे, पण लॅक ऑफ मार्केटिंगमुळे त्यांना सक्सेस मिळत नाहीये किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे ते अफोर्ड करू शकत नाहीयेत. तर माझं तेव्हा मोटिव्ह हेच होतं की जास्तीत जास्त लोकांना माझ्या स्किल्सचा आणि थोडा एक्सपर्टीजचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना ग्रोथ मिळायला पाहिजे. आणि त्यासोबतच नुसतं कंपनी आणि स्टार्टअप हे तर आहेच, पण मी ज्या भागात येतो त्या भागातील लोकांना मी कसा रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, तर याकडे सुद्धा माझं लक्ष होतं आणि त्या दृष्टीने सुद्धा आमची वाटचाल सध्या सुरू आहे. म्हणजे ओनिला सॉफ्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर ग्रामीण भागात किंवा निम शहरी भागात, शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करणं, हा सुद्धा आमचा मोटिव्ह आहे. तर सर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा नवीन व्यवसायांसोबत, कंपन्यांसोबत काम केलं, तर तुम्हाला यापुढे कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला जास्त आवडेल? नक्कीच. मी जसं तुम्हाला सांगितलं, आम्ही आतापर्यंत सर्व क्षेत्रातील व्यवसायांसाठी काम केलंय. पण इथून पुढं ई-कॉमर्स मध्ये काम करण्याचा म्हणजे पर्सनली माझा असं इंटरेस्ट आहे की त्यामध्ये मला काम करायचं आहे. तर सर, आपण बघतो आपल्याकडं कंटेंट क्रिएटर खूप आहेत व ते लोकप्रिय सुद्धा आहेत. तर ओनिला सॉफ्ट त्यांना कोण्या पद्धतीनं काम देऊ शकते? नक्कीच. कॉन्टेंट क्रिएशन ही आजच्या काळामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारं करिअर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच कॉन्टेंट क्रिएटरच्या माध्यमातून बऱ्याच बिझनेसला त्यांचं प्रोडक्ट, त्यांचं सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. तीही कमीत कमी वेळात किंवा कमीत कमी खर्चामध्ये असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, एक करिअर म्हणून सुद्धा कॉन्टेंट क्रिएशन हे फार उत्तम आहे, ज्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग असेल, कॉन्टेंट रायटिंग असेल, ग्राफिक डिझाईन असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, AI असेल, ह्या स्किल्स शिकून
कोणीही म्हणजे ज्याला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे कोणी या फील्डमध्ये करिअर करू इच्छितात, तर ह्या स्किल्स त्यांच्याकडे असतील तर नक्कीच कॉन्टेंट क्रिएशन मध्ये ते उत्तम करिअर करू शकतात. आणि तुमचा जसा प्रश्न होता की जे ऑलरेडी कॉन्टेंट क्रिएटर आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत, तर त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऍज अ डिजिटल एजन्सी आमचं हे काम असतं की आम्ही ब्रँड्स आणि कॉन्टेंट क्रिएटर यांच्यामधला मेळ घडवून देतो, की योग्य ब्रँड्स पर्यंत योग्य कॉन्टेंट क्रिएटरला पोहोचवणं आणि त्याला ते काम मिळवून देणं. तसेच वाईस वर्सा त्या ब्रँड्सला सुद्धा त्यांचं प्रोडक्ट किंवा त्यांची जी सर्व्हिस आहे ती योग्य कॉन्टेंट क्रिएटरच्या माध्यमातून ती सेल करून देणं किंवा त्या ऑडियन्स पर्यंत त्यांचं प्रोडक्ट आणि त्यांची सर्व्हिस पोहोचवणं, जेणेकरून त्या दोघांची सांगड घालून त्या बिझनेसला चांगला सेल्स किंवा चांगलं प्रॉफिट मिळू शकतं असं. तर आता आपल्याकडे जवळपास 50 पेक्षा जास्त कॉन्टेंट क्रिएटर्स आपल्याशी संलग्नित आहेत, ज्यांच्यासोबत आपण काम करतो, ज्यांना फ्रिक्वेंटली आपण कामं मिळवून देतो आणि त्याचबरोबर ब्रँड्सला सुद्धा आपण कोलॅबरेशन करून देतो, की जेणेकरून जास्तीत जास्त चांगला कॉन्टेंट बाहेर पडेल आणि त्याचा उपयोग ब्रँड्सला तसेच त्या कॉन्टेंट क्रिएटर्सला होईल. सर, त्याला जोडून माझा असा प्रश्न आहे, नवीन जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिली मी असा सल्ला देईल की कोणाची कॉपी करू नका, कारण कॉपी केलेला कॉन्टेंट जास्त दिवस चालत नाही. म्हणजे तुम्ही आजकाल बघितलं असेल, बऱ्याचदा आपण बघतो की अकाउंट सस्पेंड झालं. म्हणजे माझ्याकडे तर दिवसातल्या 2 ते 3 तक्रारी येतात की सर आमचं अकाउंट सस्पेंड झालं किंवा काहीतरी कॉपीराईट आलाय. बरोबर, त्याचे काही नियम आहेत, ज्या नियमामध्ये बसूनच तुम्हाला कॉन्टेंट बनवावं लागेल. पहिले काय होतं की तुम्ही काहीही टाकलं तरी ते चालायचं, पण आजकाल तसं नाही होत. तुम्हाला त्या नियमाला धरूनच तुमचा कॉन्टेंट बनवायला लागणार. म्हणजे आता समजा आपण फेसबुकचं किंवा मेटाचं उदाहरण घेऊ. फेसबुक, इंस्टाग्राम एकच आहे, बरोबर आहे. तर मेटाच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन नुसारच तुम्हाला कॉन्टेंट बनवायला लागणार. म्हणजे काय की तुम्ही कॉन्टेंट बनवताना किंवा व्हिडिओ जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर बनवतो तेव्हा तुम्ही कोणाला शिव्या नाही देऊ शकत, किंवा तुम्ही कुठलाही समजा एखादं चुकीचं गोष्ट आहे ती तुम्ही प्रमोट नाही करू शकत, किंवा शरीराला हानिकारक ज्या गोष्टी असतात किंवा असे काही पदार्थ असतात त्याचं तुम्ही डायरेक्टली प्रमोशन करू नाही शकत, किंवा एखादा पॉलिटिकल पार्टीविषयी तुम्ही अब्युज वर्ड म्हणजे काही अपशब्द नाही वापरू शकत. सो अशा काही गाईडलाईन्स आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण युट्यूबसाठी विचार करतो तर युट्यूबवरती कोणाचं गाणं चोरणं, कोणाचा ऑलरेडी जो व्हिडिओ आहे तो चोरणं, अशा गोष्टी टाळाव्यात, ज्याच्यामुळे अकाउंट सस्पेंड होण्याचे चान्सेस म्हणजे कमी करता येऊ शकतात. आणि नवीन क्रिएटर्सला सुद्धा हे सांगणं आहे की तुमचं युनिकनेस दाखवा, जे आहे ते रिअल स्टोरीज दाखवा तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये, जेणेकरून तुमचं फॉलोअर बेस त्याच्यामध्ये चांगला होईल आणि ऑथेंटिक कॉन्टेंटला लोक 100% लाईक करतात. त्यामुळं नवीन येणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटरला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जसे आहात तसे लोकांना दाखवा, किंवा जे तुमचं निश आहे. म्हणजे आता बरेच जण आपण बघतो ते मध्येच कॉमेडीच्या रील्स बनवतात, तर मध्येच एखादं कुठेतरी पॉडकास्ट येतात, किंवा मध्येच इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट असतो त्यांचा. तर तसं न करता तुमचा जो निश आहे, तुमचा जो ऑडियन्स आहे त्याच्याशी रिलेटेड कॉन्टेंट बनवा आणि त्यांना टार्गेट करूनच कॉन्टेंट बनवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा. तुम्ही कंटेंट क्रिएशन जे करते, जे नवीन कंटेंट क्रिएटर आहेत त्यांसाठी स्पेसिफिक त्यांनी कोण्या विषयाला धरूनच काम केल्यानंतर त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल असं तुम्हाला वाटतं? असं काही नाहीये. बघा, आजकाल तुम्ही बघितलं, तुम्ही युट्यूबवरती जो शब्द टाकाल त्या रिलेटेड कॉन्टेंट, तुम्हाला एखाद्या विषयाबद्दलची तुम्ही माहिती सांगताय लोकांना, तर असा एकही विषय नाही माझ्या मते की ज्याची माहिती युट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्हाला मिळणार. बरोबर, तुम्ही जो विषय टाकला त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. सो असं काही नाहीये. सगळ्याच फील्ड्समध्ये आजकाल फार चांगली चांगली लोक आहेत, ती कामं करतात आणि फार सुंदर कॉन्टेंट ती देतात. त्यामुळे सगळ्याच फील्ड्स तशा चांगल्या आहेत. त्यामुळे असं एक निवडणं कठीण आहे. आम्हाला अशी एखादी स्पेसिफिक तुम्ही फील्ड सांगू शकता का त्याच्यामध्ये की ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल नवीन कंटेंट क्रिएशन? सध्या आपण समजा बघायला टेक्नॉलॉजीचं जास्त ट्रेंड सुरू आहे, बरोबर. सो एआयशी रिलेटेड असेल किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्याच्यामध्ये सध्या बूम आहे. तर हे आपल्यासोबत होते अभिजित पेजे सर. आपण जसं सांगितलं की यांची ओनिलसॉफ्ट कंपनी आहे, त्या कंपनीचं खूप असं छान असं काम आहे. देश विदेशामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, आपल्या राज्यामध्ये सुद्धा काम आहे, राज्याच्या बाहेर सुद्धा काम आहे. तर असे आपले होतकरू तरुण माझे मित्र
अभिजित पेदे सर हे आपल्याकडे आले होते आणि यांनी आपल्याला एआय तंत्रज्ञान असेल, डिजिटल मार्केटिंग असेल किंवा जे काही नवीन सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर आहे त्यांना एकदम अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.